हे ब्लॉक केले यार, टेन्शन वाटतं. फायनली जे अपग्रेडेशन होणार होतं ते आलेलं आहे. येस, ऑल न्यू DJIचा पॉकेट ऑस्मॉस 4 मी ऑर्डर केला होता आणि फायनली आलेला आहे. हा ब्लॉगिंग कॅमेरा आहे. हा कॅमेरा स्पेशली ब्लॉगिंगसाठी यूज केला जातो. तर हा असणारा पहिला व्हिडिओ पॉकेट ऑस्मॉस 4मधून. ओके, आणि खरंच सांगू तर खूप भन्नाट गिम्बल आहे, भन्नाट गिम्बल कॅमेरा आहे. मी आताच 1-2 सिनेमॅटिक व्हिडिओ शूट केले घरातच आणि खरंच खूप छान आलेत. परंतु थोडे दिवस लागणार आहेत मला याला यूज टू व्हायला, कारण मी याआधी कधीच गिम्बल यूज नाही केलेला आहे. ओके, परंतु तुमचं जे व्ह्यूविंग एक्सपिरियन्स आहे ते मला नक्की कळवा, ते बेटर झालं आहे की नाही. जो ऑडिओ एक्सपिरियन्स आहे तो बेटर झाला आहे की नाही, प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा, कारण ते खूप मॅटर करतं मला. ऐका, मला धानोकरवाडीला जायचं आहे, त्या साईडला वरती. इथून घ्यायची तिकीट. थँक्स. मी चाललो आहे ॲक्च्युली धानोकरवाडीला. मला ॲक्च्युली चारकोपला जायचं आहे. सो मी घाटकोपरवरून ट्रेन बोर्ड केली जी मेट्रो लाईन 1 आहे, आणि DN नगरला आता मी चेंज करतो आहे आणि तिकीट काढली आणि आता मी आलो आहे प्लॅटफॉर्मवरती. सो वाट बघतो आहे ट्रेनची, मेट्रोची म्हणजे. मी आता मेट्रो ट्रेन बोर्ड केली आहे आणि आता धानोकरवाडीसाठी चालली आहे पुढे ती. सो मी माझ्या ॲक्च्युली आत्याकडे चाललो आहे. सो तिचं मागे 2-3 आठवडे आधी डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. सो बरेच दिवसापासून राहिलं होतं तिला भेटायचं, तर मी आता चाललो आहे तिलाच भेटायला. चारको मेरा ना जीपे आहे का? चारको कहाँ? हाँ, क्या बोल रहे थे? क्या बोल रहे थे आप? ये सलिया उसके हेलमेट में लगा था. सलिया? सलिया हाँ. नौकरी का वो बच गया. अरे बाप रे, ये तो गया होता. ये सलिया लगता तो जाता ना. हाँ, फिर ये ना. हाँ, हाँ, हेलमेट था इसके लिए बच गया. बच गया. हेलमेट बहुत सुविधा की चीज़ है. बराबर. ॲक्च्युली रिक्षावाले काका म्हणत होते की समोरच्या टेम्पोमध्ये जे रॉड असतात लोखंडाचे, जे कन्स्ट्रक्शनसाठी वगैरे यूज करतात, सो ते ठेवले होते, ते बाहेर येतात कारण टेम्पोमध्ये पूर्णपैकी बसत नाहीत. आणि त्याला लाल कपडा जरी लावला होता, गुंडाळला होता, कारण ते मॅन्डेटरी असतं. पण आता असं झालं की एक स्कूटरवाला होता, त्यांनी नशीब हेल्मेट घातलं होतं आणि त्यांनी अर्जंट ब्रेक मारला आणि ते जे रॉड होते ते त्याच्या डोक्याला लागले, पण नशीब हेल्मेट होत्यामुळे त्याला काहीच झालं नाही. सो हेल्मेट इज व्हेरी मॅन्डेटरी गाईज. हेल्मेट वापरा, ठीक आहे. ट्रॅफिकचे रूल्स पाळा, ठीक आहे. अशा घटना होत असतात मुंबईमध्ये, रस्त्यांमध्ये, कुठेही होतील, सांगता येत नाही काही. अंकल याचे मेरा यूट्यूब का चैनल है, मेरे नाम से ही तेजस शिंदे ब्लॉग्स करके, तो मैं ब्लॉग बनाता हूँ. मेरे जो स्पेयर टाइम होता है, मतलब खाली टाइम में मैं ये ब्लॉगिंग वगैरह करता हूँ. चालू किया, अब भी चालू किया है. हमें A few moments later. आमच्या आत्या मॅडम मस्तपैकी एकदम गॉगल वगैरे घालून डॉन बनवून बसलेत, ठीक आहे. जसं मला म्हणालो, तिचं नुकतंच ऑपरेशन झालं डोळ्याचं, तर प्रिकॉशन्स घ्यायला लागतात. पण
माझी जी ताई आहे ताईडी तिने एवढं भारी स्नॅक्स बनवून ठेवले आहेत. गरम गरम वडापाव. तर आता मी ताव मारतो. ही बघा ही आमची ताई आहे, लाजली ती. तर हिने बनवले मेहनत करून माझ्यासाठी स्पेशल. मी येतो म्हणून तिने बनवलं. एवढी गरज नव्हती ॲक्च्युली करायची, तिला मी म्हणालो होतो, पण ठीक आहे आता प्रेम शेवटी. तर मी आता ताव मारतो. तुम्ही पण नाश्ता करून घ्या जर तुम्हाला करायचं असेल. मला तर भूक लागली, मी खातोय. ठीक आहे बघा ही. सो चारकोपचं काम झालेलं आहे. आत्याला भेटलो मी आणि आता मी भांडूपला आलेलो आहे. ही माझी जुनी कॉलनी आहे ओके भांडूपची. आणि आमचे इथे फ्रेंड बसलेत धनश्री आंबेडकर. डॉक्टर नाही झाली अजून डॉक्टर नाही झाली ती PhD करते आहे ओके. बट हे मॅडम आहेत, प्रोफेसर आहेत. लुक एट सो ब्युटिफुल प्रोफेसर. म्हणजे स्टुडंट्सचं जर हिच्या क्लासमध्ये असं असतं ना की लाईक 100% अटेंडन्स असतो मुलांचा. बट धनश्री मॅडमचा लेक्चर आहे. ओ माय गॉड. नाही यार मी नाही मिस करू शकत असं मुलांचं. जस्ट लुक एट यार, व्हेरी स्वीट. हॅलो आई म्हणाली. तू काय शिकवतेस बाय द वे? मायक्रोबायोलॉजी. आय एम अ मायक्रोबायोलॉजिस्ट. ओ 10वी पुढे मी शिकलो नाही आहे सायन्स. सो आपलं बायोलॉजीपर्यंतच ठीक होतं, यापुढे नाही शिकलो आहे मी. पण मॅडम बाकी काय चाललंय? काही नाही, आता कामावरून आले मी सर. अच्छा. का पिडताय तुम्ही मला? अरे तुम्हीच तर हीच मला म्हणत होती मला व्लॉगमध्ये यायचं आहे आणि आता व्लॉगमध्ये घेतो. तर बघा हे मुलींचं असंच असतं, नखरे चालू होतात लगेच. इथेच कधी होऊन झालं होतं गेले 5 आतापर्यंत 4 ब्लॉग झालेत वगैरे. रोज प्रत्येक ब्लॉग नंतर हिचा मेसेज असतो, तू कधी भांडुपला येतोय, तू कधी शूट करतो, आपण ब्लॉग कधी करणार आहोत, हे तिथं चालू असतं. आणि आज आलोय तर हे हिचे नखरे का पिडतोय. वा, किती खोटं बोलावं माणसाने. असं वाटतंय का तुम्हाला मी असं काही बोलेन? अजिबात. की ते काही ओळखतात का तुला? मी ओळखतो तुला. आता हा 10 मिनटं घेणं गाडी लावायला पाहिजे. तुम्ही तर अंकितला भेटला जात तसंही मागच्या ब्लॉकमध्ये. सो हाच आहे तो. ठीक आहे, ज्याला कळत नाही गाडी कुठे लावायची, पार्क करायची, फुटपाथला चिटकवणार गाडी पार्क करतो. आणि नंतर मी बसल्यावरती कोणीही बसल्यावरती ते दरवाजा घासला जाणारच आहे बट ऑब्विसली. सो आता हा येईल बघा. आता तो आहे ना 2 मिनटं आता नाही लावली त्यांनी गाडी. म्हटलं 2 मिनटं मागे पुढे परत तेच करत बसले. आला 2-4 व्हिडिओसाठी एवढा खर्च केला. बघा आला एवढं पीठ घेऊन दमला तू? असं बोल यार दमलो यार व्हिडिओ काढायला. हे बघा हे पीठ घेण्यासाठी एवढी मोठी 4 व्हीलर घेऊन जातात. बघा काय बोलायचं आता. जाऊ नये रेडी होऊन ये जरा. घरी जेवढी साफसफाई करत नसेल तेवढी तू साफसफाई त्या गाडीची करत असतो. तुझी, माझी नाही तुझी ती. मग ते दिसतंय की मला फुल हाफ पॅन्टचं फुल पॅन्ट कोण घालून आलंय ते. गॉड यार, ही कॉलनी खूप ऑसम आहे. मला खूप आवडतं या कॉलनीमध्ये, कारण इथलं वातावरण आहे ना ते मस्त एकदम शांतता. म्हणजे दगदग नाही, गाड्यांचा आवाज नाही. हा एक ट्रेनचा आवाज असतो पण तो तेवढा ऐकू येत नाही. बाकी सकाळी उठल्यावरती मस्त चिमण्यांचा आवाज आहे ना. आणि कोणत्या पक्ष्यांचा आवाज येतो आपल्या इथे? पोपट आहेत खूप. पोपट आणि हे पण आहे ना कोयलचा पण आवाज येतो. सो मस्त वाटतं, शांत. झाडं भरपूर आहेत, थंड वाटतं मस्त वेगळी. आय मिस दिस प्लेस अ लॉट. कारण मागच्या वर्षीपासून तर मी इथेच होतो. मग पप्पा रिटायर झाले. सो आम्हाला जे क्वार्टर. चला मॅडम आता चालले बाय. त्यांचा टाइम झालाय जेवायचा. A few moments later. ब्रेनस्टॉर्मिंग सेशन झालंय आमचं. काय भेटू आपण. हो चलो बॉयज, बाय बाय बोल. बाय. मला स्वतःला खरंच कळत नाही या लोकांमध्ये पेशन्स का नसतं. म्हणजे आता आम्ही जस्ट रस्ता क्रॉस करत होतो आणि कोणताही रिक्षावाला म्हणा किंवा स्कूटरवाला म्हणा कोणीही रेडी नव्हतं थांबायला 2 मिनटं. पण
ठीक आहे, म्हणजे लोकांमध्ये पेशन्स नाही संपत चाललंय. काय म्हणतो तू? हा? पण आता चाललोय कुठे आपण? कुठे चाललं महाजन. अरे कुठे यार, आलं? कुठे आलं? महाजन माझ्याकडे आम्ही डबा लावलाय. व्हिडिओ काढणार. हे पण यार, ही जी फिल लाईट जी दिसते ना माझ्या चेहऱ्यावरती एवढी तगडी आहे ना मित्रांनो, खरंच सांगतो तुम्हाला. सो आता आम्ही चाललो आहे हिडन पंजाबला. मुलुंडमध्ये खूप फेमस रेस्टॉरंट आहे हिडन पंजाब, जे ऑथेंटिक पंजाबी फूडसाठी ओळखलं जातं. सो आमचा तो गो टू स्पॉट आहे, आम्ही नेहमी इथेच जातो ॲक्च्युली. सो खूप भारी फूड आहे तिथलं, प्रिपरेशन पण खूप चांगलं असतं. तर बघू, जाऊ आता, बघूया. वेटिंग तर नाही आहे ना, आणि जाऊन मी ऑर्डर देतो. एक्सक्यूज मी. वेटिंग है कितना? वेटिंग है. हाँ सर वेटिंग बहुत. कितना मिनिट? हां ठीक आहे. 2 वाट बघतो यार, खूप खतरनाक भूक लागली आहे मला. आणि मस्त की आतमध्ये गेलं गेलं गरम गरम छोले भटुरे किंवा मग कोणता अमृतसरी स्पेशल चीज कुलचा. लवली भाई, लवली. म्हणजे कधी पण तुम्ही या आणि ट्राय करा, असं भारी आयटम आहे. मस्त आहे. साला स्वतः तोच खातो, स्वतःचं तेच आयटम आहे त्याचं, तेच खातो तो. आम्हाला सेटिंग मिळाली आहे फायनली. आईने मेनू कार्ड घेतलं आहे, ठीक आहे. पण आम्हाला माहिती आहे आम्ही मेनू कार्ड बघायला नाही आहेत, आणि नेहमीप्रमाणे जे ऑर्डर करतो ना तेच ऑर्डर करणार आहेत. फक्त मला बघायचं आहे की आता अंकित बघतोय मेनू, तेच झालं आहे. अमृतसरी स्पेशल कुलचा नाही येणार ना. जॉर्डन हे बघ, जॉर्डन हे बघ. तर मी इथे ब्लॉग संपवतोय. आता आपला एक मित्र आला आहे, सो त्याला भेटूया आपण. अंकित मंडवगणेची. बाय हा हॉटेलियर आहे, सो तुम्हाला काही डील्स वगैरे चांगले पाहिजे असतील तर त्याला कॉन्टॅक्ट करा. हाय फॅमिली. आज कुठे जायचं आपल्याला? आज आपण चाललोय मठामध्ये, दादरच्या. दादरच्या. ओके. सो तू तर आहेच, मी आहे. आपण घेऊन जाऊ. जॉर्डनला प्रवेश नाही मिळणार तिथे, बट आपला मोरांडो आहे. सुक्की बाई, सुक्की मोरांडो. तू ए ए ए ए जॉर्डन बघ, हे असं असं मस्ती करतो. कोण आलं की रिमोट घेतला. तू का टी व्ही बघणार आहेस का? हा काय रे, रिमोट कशाला घेतला तू? ठेव दे, ठेव लवकर, ठेव लवकर, ठेव लवकर. गुड बॉय, गुड बॉय. असं करामध्ये जॉर्डन करत असतो नेहमी, आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आमच्या खराब होऊन जातात. पण असं नेहमी नाही करत तो. कोणी आलं नातेवाईक आमचे किंवा मित्र परिवार आमचे, तर त्याला एकदम तो एक्साइट होऊन जातो. आणि त्याचं असं असतं की बाबा मला अटेन्शन द्या. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा ब्लॉग आवडला असेल तर जसं जसं लोकांपर्यंत पोहोचवा, लाईक करा, आणि प्लीज आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये मेन्शन करा. ओके. आणि टिल देन स्टे ट्यून. आणि प्लीज ते जे नोटिफिकेशन आहे बेल आयकॉन ती प्लीज प्रेस करा, म्हणजे मी जे काही कंटेंट अपलोड करेल ते तुम्हाला लगेच कळेल, तुम्ही ते बघाल, आणि आपण हे आपलं असं नातं कंटिन्यू ठेवू. टिल देन स्टे ट्यून. बाय.